आकाश नव्हतं, पंचभूत नव्हते, ऐक नाही, काहीही नव्हतं. कोण होतं? काही नाही. सब्जेक्ट नव्हता, स्पेस नव्हता, ऑब्जेक्ट नाही, काही नाही, कारण नाही, करता नाही, काही नाही. निगेटिव्ह, प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह सांगितली. आता पुढे आंबही नव्हतं, सत असत. आता हळूहळू येईल ते सगळं. सत असत या द्वंद्वाचे निरनिराळे 3 अर्थ होतात. एक अर्थ आहे म्हणून म्हणलं फक्त ऐका. सत असत, अस्ति नास्ती, शुद्ध स्वरूपाला असून आध्यात्मिक दृष्टी, याला आध्यात्मिक दृष्टी म्हणतात. मेटाफिजिकल सेन्स, बाबासाहेबांनी लिहिलं याला मेटाफिजिकल सेन्स. सत असत, अस्ति नास्ती, सत आहे, असत आहे, आध्यात्मिक दृष्टीनं. दुसरी दृष्टी अर्थ कसा आहे? सत असत म्हणजे सत्य असत्य, प्रत्यक्ष दीप प्रमाणांना धरून भौतिक दृष्टी, म्हणजे आध्यात्मिक दृष्टीचा अर्थ, नंतर भौतिक दृष्टीचा अर्थ. नंतर सत असत म्हणजे चांगले किंवा वाईट, मानवी अंतिमाला धरून नैतिक दृष्टी. 3 दृष्टीनं अर्थ पाहायचा. आध्यात्मिक दृष्टी म्हणजे मेटाफिजिकल सेन्स, भौतिक दृष्टी आणि नैतिक दृष्टी. या 3 अर्थाला धरून या रुचेतील प्रत्येक ओवीत एकाखाली एक सदसत द्वंद्वाचा निषेध करण्यात आला आहे. पहिल्या ओळीतील ना सा दसी नो सदासित यात अत्यंत व्यापक अशा आध्यात्मिक दृष्टीने अस्ति नास्ती अर्थ घेतले. अस्ति नास्ती, आध्यात्मिक दृष्टीने आहे नाही असा अर्थ घेतला. आहे काय? जसं दगडात देव आहे का? आहे. दाखवा? नाही. मग नाही का? आहे. सगळीच भानगड आहे. हे आध्यात्मिक दृष्टीनं अस्ति नास्ती. दुसऱ्या ओळीत नासींद्र जोनो व्योमा परो येत, यात भौतिक सत्यास त्याच्या अर्थाने त्याच्याकडे पाहिले. तिसऱ्या ओळीत किमा वरीह कुव कश्च शर्मन, यात मानवी सुखदुःखांच्या नैतिक दृष्टीने त्या द्वंद्वाचा निषेध करून शेवटी अंब किमासी एकदहणं गंभीरम, या चौथ्या ओळीत त्या द्वंद्वाला मुख्य आधारभूत जे जागृत तेच नव्हते असे सांगितले. आता त्याचा अजून डिटेल. एक पहिली ओळ आध्यात्मिक दृष्टीनं, दुसरी ओळ भौतिक दृष्टीनं, तिसरी ओळ नैतिक दृष्टीनं, असे 3 अर्थ सांगितले. आणि आता डिटेल पुन्हा. आता शेवटी अंब किमा असोक दगणम गंभीरम असे जागृताचे नासिकत्व दर्शविण्याकरिता येथे अंब हा शब्द योजला आहे. तो स्वाभिप्राय आहे. अंबचा सामान्य अर्थ जल आहे. लक्षात घ्या, मूळ शब्द अंब, त्याचा अर्थ सामान्यतः जल आहे. सलील आप याचाही सामान्य अर्थ जल आहे. 2 शब्द संस्कृतमधले येतात. सलील म्हणजे जळ, पाणी. अंब म्हणजे पाणी. परंतु उत्पत्ती दृष्टीने भेद आहेत. उत्पत्ती दृष्टीने अंब शब्दाचा अर्थ वेगळा, सलील शब्दाचा अर्थ वेगळा. लक्षात घ्या. अंब हा शब्द मुख्यतः जलाच्या गतीतील ध्वनी दर्शवितो. पाणी आहे ना, नदी वाहते. अंब हा शब्द मुख्यतः जलाच्या गतीतील ध्वनी दर्शवितो. ध्वनी म्हणजे आवाज. नदी धावताना जो आवाज करते म्हणजे अंब, आवाज, साऊंड. तर सलील हा शब्द त्या गतीतील तीव्रता दर्शवितो. ज्यावेळेस गतिशील पाणी वाहतं, लक्षात घ्या, कर्म थिअरी पाय याचे कसे सगळे अर्थ आहेत. मुळात अंब आणि सलील हेही होतं भगवंतामध्ये. सुरुवातीची स्थिती अस्ति नास्ती हे पुढे पहा. सलील, अंब काय दर्शवितो? ध्वनी. सलील काय दर्शवितो? तीव्रता, गतिशीलता, वाहणे. वाहणे आलं, गतिशीलता आली की सलील म्हटलंय.
आणि अंब म्हणजे स्थिर पण साऊंड आहे. व आय हा तिचे अधपतन दर्शवितो. आप, आप म्हणजे देखील पाणी. आप माहिती आहे ना, आप म्हणजे आप हिंदीमधलं नाही, आप म्हणजे पाणी. आप सलील आणि अंब. अंब साऊंड दर्शवितो, सलील गतिशीलता दर्शवितो आणि आप अधपतन दर्शवितो. अधपतन झालं. हे तिन्ही जलवाचक शब्द सृष्टीच्या वर्णनात तिचे जगतरूप दाखविण्याकरिता ठिकठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी अंब व सलील हे दोन शब्द, आता पहा पाणी देखील आहे की नाही जगामध्ये. पृथ्वीमध्ये 3 हिस्से पाणी आहे, 1 हिस्सा पृथ्वी आहे. अंब एक, सलील एक, आप आहे. तिचे जगत दाखविण्याकरिता ठिकठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी अंब व सलील हे दोन शब्द ह्या एकाच रक्तात आलेले आहे, हे एकाच सूक्तात आलेले आहेत. काय? त्यापैकी अंब व सलील हे दोन शब्द ह्या एकाच सूक्तात आलेले आहेत. येथे प्रस्तुत पहिल्या रुचेत जगतपत्वीच्या पूर्व भागातील जगताचे नास्तित्व दर्शविण्यासाठी काही करिता अंब शब्द आला आहे. जगतामध्ये काहीही नव्हतं हे दाखवण्याकरिता पहिला अंब शब्द आला. तर पुढे तिसऱ्या रुचेत म्हणजे अंब, अंब लक्षात घ्या, पुन्हा जलवाचक शब्द आहे म्हणून चर्वणतर्पणामधली लाळ लक्षात घ्या. प्रभुमय व्हायचं आहे. अंब प्रभूमध्ये, आपल्यामध्ये देखील अंब पाहिजे. दर्शविण्याकरिता अंब शब्द आला आहे. तर पुढे तिसऱ्या रुचेत जगताच्या आरंभकाळी तमात बुडालेल्या गतिमान जगताला किंवा जागृतीच्या गतिमत्वाचा उद्देशून सलील या शब्दांची योजना झालेली आहे. पा काय, अंब शब्दाने जगत नाही असं म्हटलंय आणि सलील शब्दाने तमात बुडालेल्या गतिमान जगताला, तम होतं पावर छत, नंतर तम आलं, आस आसित, तम आसित आलंय. पहा मी एकदा सांगितलेलं आहे. म्हणजे आधी काहीच नव्हतं पण नंतर तम, आणि तमाच्या पोटात सत, अंधार, अंधाराच्या पोटात प्रकाश. सत म्हणजे, तम म्हणजे अंधार. तर म्हणजे सलील म्हणजे अंधाराच्या पोटामध्ये प्रकाश म्हणजे सलील. गतिमान प्रकाश, गती आली. सलील म्हणजे गती. गतिमान जगताला किंवा जागतिमत्वाला उद्देशून सलील या शब्दाची योजना झाली आहे. इतरत्र काही ठिकाणी हे जागृतीचे निदर्शन आप अधोस सर्ज याप्रमाणे केले आहे. तर काही ठिकाणी आपोवा इद्रमर्गे सलील मासित असे आहे. येथे जो अंब शब्द योजला आहे तो त्यातील ध्वनीला अनुलक्षून सहेतुक आहे. अंब शब्द कारण गतीचा भौतिक नियम असा आहे की तिच्या सुरुवातीला ध्वनीच्या आणि तेजाच्या लाटा एकदम एकाच वेळी बाहेर पडतात. आता लक्षात आलं? म्हणजे ध्वनी म्हणजे अंब आणि तेज म्हणजे सलील. लक्षात घ्या. आपण देखील उपासना तेजाची करतो. म्हणजे काय करतो? अंब म्हणजे ध्वनी, अंब म्हणजे ध्वनी आणि सलील म्हणजे तेजाच्या लाटा. तेजाच्या लाटा एकदम एकाच वेळी बाहेर पडतात. तेजात तिचे प्रागट्य डोळ्यांना गोचर होते तर ध्वनी ते कानावर आदळते. म्हणजे अंबाचा ध्वनी कानावर आदळतो आणि डोळ्याला दिसतो तो सलील तेजाचा प्रकाश जो गतिमान आहे. उदाहरणार्थ विजेचा लखलखाट आणि कडकडाट होय. अर्थात
जग उत्पत्तीच्या वर्णात तिसऱ्या ऋचेत ते मूळ तमातून म्हणजे अनाकाशातून तेजात म्हणजे आकाशात सलिलत्वाने प्रगट होते. तिसरी जी ओळ आहे त्याच्यात काय म्हटलं? तमातून सलील प्रगट झालं. सलील म्हणजे तेजाच्या लाटा. आंब म्हणजे ध्वनी, ज्याच्यातनं ओंकार प्रगटला. लक्षात आलं की नाही? ते मूळ तमातून म्हणजे जागा आणि कडकडाट होय. अर्थात जगत उत्पत्तीच्या वर्णात तिसऱ्या ऋचेत ते मूळ तमातून म्हणजे अनाकाशातून तेजात म्हणजे आकाशात सलिलत्वाने प्रगट होते. आकाश नव्हतं त्यावेळेस तम होतं. आधी तम प्रगट होतंच आणि तमातून मध्ये सलील होतं. सलिलत्वाने प्रगट होते, त्याला आकाश आलं असे दर्शविले. तर येथे पहिल्या ऋचेत ते त्या प्रशब्द व तमाच्या निशब्द स्थितीतून ध्वनीच्या आंबत्वात येते. म्हणजे आधी तम आच्छादन होतं फक्त तमाचं, त्याच्या पोटात सलील होतं. लक्षात घ्या. पण हे आलं कसं की पहिल्यांदा ज्या वेळेस तमाच्या निशब्द स्थितीतून, पण निशब्द तम होता म्हणजे आवाज नव्हता, ध्वनीच्या आंबत्वात येते. म्हणजे पहिल्यांदा ध्वनी प्रगटला तमामध्ये म्हणजे आंब. म्हणून रुक्मिणी, अंबिका, रुक्मरंग, अंब. निशब्द स्थितीतून ध्वनीच्या अंबत्वात येते. ध्वनी प्रगटला, आवाज प्रगटला म्हणजे अंब प्रगटलं, अंब प्रगटलं असे सूचित केले. ध्वनिशास्त्राप्रमाणे पहिला ध्वनी स्वरात्मक असतो. स्वर प्रगटले अंबातून. असे मूळ स्वर अ इ उ हे 3 आहेत. ओम. ओंकार कशातून प्रगटला? अंबामधनं पहिल्यांदा. आणि मग ते जे प्रकटलं म्हणजे सलील. आणि हे सगळं पाणी रूप आहे, सगळं पाणी रूप. त्याचा एकत्र सानुनासिक उच्चार केला की तोच प्रणव ओंकार सिद्ध होतो. ध्वनी पहिल्यांदा प्रगटला. ध्वनी अगोदर का प्रकाश अगोदर? अगोदर ध्वनी. कारण ते कवच फोडलं त्या ध्वनीने. कशाचं? तमाचं. आणि मग सलील त्याच्यातनं प्रगटलं, सळसळणारं वाहणारं म्हणजे तेज. तोच प्रणव ओंकार सिद्ध होतो. सृष्टीची पाहता येईल. माऊलींची ओवी देखील येते ना. ब्रह्मबीजात झाला अंकुर घोषध्वनी. आता ब्रह्मबीज कोणत्या रूपात होतं? सत. असतचं आच्छादन होतं. बीज अंकुर फुटला म्हणजे अंब प्रगटलं. लक्षात आलं? ब्रह्मबीजात झाला अंकुर, नंतर घोषध्वनी नाद प्रगटला म्हणजे अंब प्रगटला. सृष्टीची आधनिर्मिती हे समजल्याशिवाय रचनाच लक्षात येत नाही. अवघड जाईल पण समजू लागेल. सृष्टीची आधनिर्मिती म्हणजे जगताच्या गतीची मूलोत्पत्ती. म्हणजे आध होत चाललाय ना आता. म्हणजे अंब सलील आप असा आता खाली उतरत चाललाय ना, घसरत चाललाय. जगताच्या गतीची मूलोत्पत्ती अशा ओंकारयुक्त प्रणव ध्वनीत आहे. प्रणव ध्वनीपासून सगळं उत्पन्न झालं. प्रणव ओंकार म्हणून सर्व धर्मामध्ये ओंकाराला महत्व आहे. कारण मूळ अंबामधून ओंकार ध्वनी प्रगटला म्हणजे अंब. अंब रूपात सत्य प्रगट झालं असे वेदांत शास्त्र सांगते. म्हणून ओंकारातून सगळं प्रगटलं. म्हणून माऊलींनी कोणाला पहिला नमस्कार घातलाय? ओम नमो जियाद्या. हे सतमधून नाही, हे असतमध्ये सत असलेल्या परमात्म्याचं प्रगटीकरण पहिल्यांदा ध्वनीमध्ये झालं. तो म्हणजे ओंकार, ते म्हणजे अंब.
त्याला पहिलं नमन आहे. वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा. कित्येक तासाची कॅसेट झाली. असे वेदांत शास्त्र सांगते. त्या प्रणव ओंकाराचे प्राथमिक रूप येथे अंब शब्दाने निर्दिष्ट झाले आहे. बेस काय? अंब. गतिशीलता आली की प्रणव. पाया अंब आहे. या नासदीय सूक्ताच्या द्रष्टा परब्रह्म स्वरूप परमेष्ठी प्रजापती म्हटले आहे. यालाच म्हटलंय द्रष्टा, ब्रह्म परब्रह्म स्वरूपता आणि परमेष्ठी व प्रजापती हे शब्द आलेत. आता ज्या ज्या वेळेस तुम्ही धर्मशास्त्रामध्ये शब्द ऐकाल, परमेष्ठी, प्रजापती, परब्रह्म स्वरूप आणि द्रष्टा, मी द्रष्टा भावात राहणे काय? वता परमात्मा सांगितली आहे व देवता परमात्मा सांगितला आहे. तर तोच परब्रह्म ऋषी व तीच परमदेवता प्रणव ओंकाराची आहे. ऋषी परब्रह्मच आणि देवताही प्रणव ओंकाराची आहे. यावरून येथे जगताच्या मूळ स्वरूपाला धरून जी अंब शब्दाची योजना झाली आहे ती किती मार्मिक आणि समर्पक आहे हे सहज लक्षात येणार आहे. आता वर दर्शविल्याप्रमाणे सदसत शब्दाचे जे 3 अर्थ होतात त्यांची इंद्रिय विज्ञान आणि मनोविज्ञान या 2 शास्त्राप्रमाणे उपपत्ती उपनिषदे व गीतेवरून चांगली लक्षात येते. हे सगळ्या उपनिषदामध्ये भगवद्गीतेमध्ये हा विषय आला आहे. आता तुम्ही इतके ऐकणारे जर असे काय चाललंय आफ्रिकेतले तर शब्द नाहीत असं वाटतंय, बाकीच्यांचे काय हाल होतील. ज्यावेळेस आपण म्हणतो क्रीम वर्ग माझ्यासमोर बसलेला आहे. आता वर दर्शविल्याप्रमाणे सतसत शब्दांचे जे 3 अर्थ होतात त्यांची इंद्रिय विज्ञान, इंद्रियांचं विज्ञान आणि मनाचं विज्ञान मनोविज्ञान सायकॉलॉजी या 2 शास्त्राप्रमाणे उपपत्ती उपनिषदे व गीतेवरून चांगली करता येतात. कठोपनिषदात इंद्रिये व त्यांचे विषय मन व बुद्धी आणि आत्मा याच्यावर जे रथाचे काव्यात्मक रूपक केले आहे ते येणेप्रमाणे. बाबासाहेबांनी कठोपनिषद घेतलं एक तर त्याच्यामध्ये इंद्रिय विज्ञान आणि मनोविज्ञान सायकॉलॉजी आणि इंद्रिय विज्ञान याच्याद्वारे उपनिषदा आणि गीतामध्ये कठोपनिषदाचं एक उदाहरण घेतलंय. मन बुद्धी आत्मा आणि इंद्रिय, कारण याच्यामधनं सगळं आलंय ना. पहा नीट ऐका, हळूहळू कळेल. आता ते कठोपनिषद काय म्हणतं? आत्मानं रथिनं विद्धि शरीर रथमेवतु बुद्धे तुम सारथे विद्धि मन संग्रहमेव च इंद्रियाणि यानारूढिवि शांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनायुक्तं भोक्ते त्यारुणमनिर्णिनम. आत्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे, बुद्धी ही सारथी आहे आणि मन लगाम आहे. पहा, आत्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे, बुद्धी ही सारथी आहे ड्रायव्हर आणि मन लगाम आहे. आपल्याला कोणीकडे जायचं आहे असे जाण. इंद्रिय हे घोडे आहेत, विषय त्याचे मार्ग आहेत. आणि इंद्रिय व मन या आता बाई विषय मार्ग आहेत, इंद्रिय घोडे आहेत. म्हणजे हे घोडे बाहेरही पळू शकतात, हे घोडे आत्म्याकडे जाऊ शकतात. हे मनाचे निजांगे भोगी जयगा. मी म्हटलं ना, हे जर रहस्यमयी सगळं समजलं ना, ज्ञानेश्वरी इझी जाईल, फार इझी जाईल. इंद्रिय घोडे आहेत, विषय त्यांचे मार्ग आणि इंद्रिय
व मन यांनी युक्त आत्मा, इंद्रिय व मन यांनी युक्त आत्मा हा त्यांचा भोक्ता आहे. आत्मा भोक्ता आहे, इंद्रिय मन यांनी युक्त आत्मा हा त्यांचा भोक्ता आहे, असे ज्ञानी पुरुष सांगतात. ही मांडणी अशी. आता तक्ता दिलाय, इकडे लिहिलं सेरिबेलम आणि इकडे लिहिलं सेरेड्रम, बुद्धीचे दोन भाग. लघु वा शतदल मस्तिष्क हे म्हणजे सहस्त्रार चक्र, याचे दोन भाग, सेरिब्लम आणि सेरेड्रम. इकडे दिलंय इंद्रियार्थ इंद्रिये, संवेदन केंद्र. इंद्रियामध्ये इकडे इंद्रिय चक्षु, त्याला काय दिलंय रूप. श्रोत म्हणजे कान, याला शब्द दिलाय. घ्राण म्हणजे नाकाने गंध, तन्मात्रा त्याची गंध आहे. रसना जीभ, याला रस आहे. आणि त्वचा याला स्पर्श आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध, चक्षु श्रोत घ्राण रसना व त्वचा. बरोबर आहे. आणि संवेदक केंद्र कोणतं दिलंय? चक्षुला रूप दिलंय, श्रोत दिलंय, घ्राण दिलंय, रसना आणि त्वचा माहिती. आता इकडे महवा सहस्रदल मस्तिष्क, इकडे श्रद्धा दिली. मन बुद्धी अहंभाव, सेरिड्रम मध्ये काय आहे? मन बुद्धी आणि अहंकार, हे तीन इकडचे दिले. इकडे शब्दस्पर्श इंद्रियामधून काय गोचर होतं? शब्दस्पर्श रूप रस गंध. आणि इकडे श्रद्धा, त्याच्यामध्ये मन बुद्धी आणि अहंभाव तीन दिलेत. मन सुख व दुःख त्याला लागतं. मग सुखदुःखाची ओवी कोणती? सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान बजावे. मनाला सुखदुःख होतं, आणि मन ज्या दिवशी संपेल त्या दिवशी सुखदुःख होईल का? मग रामकृष्ण परमहंसाचं मन जर समाधीमध्ये संपलं असेल तर त्या रोगाने त्यांना त्रास दिला का? आणि रोग जर त्रास देत असेल तर मन शिल्लक नाही का? लक्षात घ्या. मनाला सुखदुःख होतं, बुद्धीला सत असत भेद दाखवते बुद्धी. सत्य काय असत काय विवेक, म्हणून विवेक बुद्धीमध्ये. विवेक खरं काय खोटं काय, सत काय असत्य काय याचा भेद दाखवते. योग्य काय अयोग्य काय. आणि मन सुखदुःख भोगतं. आणि अहंभाव म्हणजे इग्गो, आपल्याला माहिती आहे सगळ्याला, प्रत्येकजण परफेक्ट आहे. इकडे मात्रा स्पर्श, इंद्रियार्थ निष्कर्ष, इंद्रिय ग्राह्य, सत आणि असत, आहे नाही, ह्या मात्रा आहेत. रूप रस शब्द रस गंध ह्या मात्रा आहेत. हे इंद्रियार्थ निष्कर्ष काय, इंद्रिय ग्राह्य काय, सत आणि असत, सत्य काय असत काय, रूप रस गंधा बांधून येतं. इंद्रिय ग्राह्य सत असत, बुद्धिग्राह्य सत असत, म्हणजे इंद्रियामध्येही सत असत आहे, इंद्रियामध्ये सत असत, बुद्धीमध्येही सत असत आहे. आहे नाही, सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, हे सगळे दोन्हीकडे भाव आहेत. उपसंहार. आता याचं शॉर्ट. प्राक जगतकाली असत नव्हते, मुळात अगोदर असत नव्हते, सतही नव्हते, म्हणून रजही नव्हते, परमव्योम नव्हते. आता लक्षात येत असेल, म्हणजे आकाशही नव्हतं, आकाश, म्हणून आवरकही नव्हते, आवरणही नव्हते, आवार्य नव्हते, म्हणून आवरण कर्मही नव्हते, म्हणून स्थल नव्हते. स्थळ काय त्याचं, कुठं होतं हे सत असत? स्थळही नव्हतं, कारण काहीच नव्हतं. निमित्तही नव्हते, निमित्त काय झालं? काही निमित्त नव्हतं, म्हणून व्यक्त अथवा अव्यक्त कसल्याच गहन व गंभीर अंबही नव्हते. व्यक्त होणारं किंवा अव्यक्त असणारं अंबही नव्हतं, आधी काहीही नव्हतं. हे पहिलं आलं पहिली ओळ. दुसरं जगत उत्पत्ती पूर्व. आता जगत उत्पत्ती व्हायची त्याच्या पूर्वी काय घडलं? अजगत स्थितीत प्रकृती पुरुषार्थी द्वंद्व नव्हते. प्रकृती आणि पुरुष, प्रकृतीचे आधारे, जे शब्द येतात ना, हळूहळू समजेल, फक्त नीट ऐका.
जगत उत्पत्तीपूर्व अजगत स्थितीत, जगताच्या पूर्वीची आणि काही नव्हतं त्याच्या नंतरची मधली स्टेज. प्रकृती पुरुषादी द्वंद्व नव्हते, त्रिगुणही नव्हते. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम. भूरंतर देवादी त्रिलोकही नव्हते. स्वर्ग मृत्यू पाताळ काय कोणतेही देव नव्हते. पृथ्वी आदी पंचमहाभूतेही नव्हते. पृथ्वी नव्हती, पंचमहाभूतही नव्हते. भोक्ता भोग्य भोगादी त्रिपुटी नव्हती. भोक्ता कोण, भोग्य कोण, भोग काय, तिन्ही नव्हतं. दिक काल नव्हते, दिशा नव्हती, काही नव्हतं. समय नव्हता म्हणजे टाईम नो. अधिष्ठान करता कोण, तोही नव्हता. कारण चेष्टा देवादी करण पंचकही नव्हते. करता नाही, कर्म नाही, काही नाही. नो ऑब्जेक्ट नो सब्जेक्ट. अर्थात व्यक्ताव्यक्त कसलेच अंबरूप, वायुरूप व आकाशरूप जगत तत्व नव्हते. अव्यक्त भाग अंबाचा काय, वायुरूपही नव्हतं, आकाशरूपही नव्हतं आणि व्यक्त रूपाने नव्हतं, काहीच नव्हतं. अंब तीन प्रकारचे. न मृत्युम रासीद मृतम न तोयी नदाभ्याम अयम असीत्मकेता आदिदेवतं स्वदया तदेकं तस्मोद्धान्यन्न पर किंचिनास्व. त्यावेळी मृत्यू नव्हता, अमृतही नव्हते, रात्री व दिवसाचे चिन्हही नव्हते. ते एक स्वशक्तीचे वायुरहित श्वसन करीत होते. म्हणजे पहा, आधी तेही नव्हतं म्हटलंय, आता सृष्टी आरंभाच्या आत काय म्हटलंय की स्वशक्तीचे वायुरहित श्वसन होते. वायू जात नव्हता पण श्वसन होतं. कोणता शब्द वापरला होता मी त्या काळात, फुरफुर, आहे की नाही. ससंवेद्य, ससंवेद्य मौलिनी शब्द इथे वापरलाय. ओम नमो जी आद्या जगतपूर्व स्थिती वेद प्रतिपाद्य जय जय ससंवेद्य. फक्त स्वतःशीच जाणीव होती, फुरफुर होती, पण प्राण आत जात बाहेर येत नव्हता. वायुरहित स्थिती, ससंवेद्य होते. स्वशक्तीने वायुरत श्वसन करीत होते. त्याहून खरोखर दुसरी पलीकडे काही नव्हते. मागील रुचेत सुरू केलेला विषय या रुचेत प्रथम घेऊन तो संपून शेवटी अखेरचा निर्णायक सिद्धांत मांडला आहे. मागील रुचेत जगत जन्मापूर्वी असत नव्हते, सत नव्हते, रज नव्हते, व्योम नव्हते, आवरण नव्हते, अवार्य नव्हते. कारण या सर्वांना आधारभूत जे जगद्रूप अंब तेही नव्हते असे सांगितले. या रुचेत तोच विषय पुढे चालू ठेवून आणखी म्हटले, त्यावेळी मृत्यू नव्हता, अमृत नव्हते, रात्र नव्हती, दिवस नव्हता. कारण त्यांना ओळखण्याचे साधन जे चंद्र सूर्य तेच नव्हते. मागील रुचेत कुह पदाने दिक्पूर्व स्थिती दर्शविली, तर या रुचेतील दुसऱ्या ओळीने कालपूर्व स्थिती दर्शविली. यावेळी द्वंद्वाची कोणती कोटी नव्हती. रुचा दिल्यात एक एक आणि त्याचे अर्थ. मागील रुचेत सदसत हे द्वंद्व घेतले, तर या रुचेत मृत्यू अमृत हे द्वंद्व घेतले. मृत्यू नव्हता, अमृत नव्हतं. त्याचा जगतपूर्वी अभाव दर्शविला. याचे कारण सृष्ट जगाचे मुख्य पर्याय दोन आहेत. एक अजीव सृष्टी, अचेतन सृष्टी किंवा अंशन सृष्टी. नंबर दोन जीवसृष्टी, सचेतन सृष्टी किंवा शासन सृष्टी. सृष्टीचे दोन प्रकार, अजीव सृष्टी, जीवसृष्टी. या दोहोच्या आरंभीचे द्वंद्व सद आणि असत आहे. म्हणजे अजीव सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ती कशातून झाली, असतमधून, आणि जीवसृष्टी सतमधून.
तर केवळ जीवसृष्टीच्या सचेतन शासनाच्या आरंभीचे द्वंद्व मृत्यू अमृत हे आहे. कारण मृत्यू हा जीव शरीराचा धर्म आहे. आपण जीवधारी आहोत पण मृत्यू होणार, कारण त्याला जीवसृष्टी निर्माण झाली, अमृत आणि मृत्यू दोन्ही आलं. कारण मृत्यू हा जीव शरीराचा धर्म आहे, आजीवाचा नाही. आजीव निर्जीवाला काय हो, मृत्यूही नाही, जन्मही नाही. म्हणून अमृत हे जीव शरीराला अनुलक्षून उपस्थित होणारे आहे. पहिल्या रुचेत अस्थि व्यसन करण असणारे द्वंद्व घेऊन त्याचे नास्तित्व दर्शविले, तर या रुचेत केवळ जीवसृष्टीला व्यापून असणाऱ्या द्वंद्वाचे नास्तित्व दर्शविले. पुन्हा मागील रुचेत सदासत या द्वंद्वाला अनुसरून जसे रज व व्योम त्यांना अनुसरून आवरक व आवार हे द्वंद्व आहे, तसे या रुचेत मृत्यू अमृताच्या द्वंद्वाला अनुसरून जीवसृष्टीत रात्र व दिवस हे द्वंद्व आहे व त्याच्या खुणा चंद्रसूर्य आहेत. वरील उभय विविध सर्वच द्वंद्वे नसली तरी काही नव्हते असे नाही, तर एक अद्वितीय स्वरूपाचे निर्द्वंद्व तत्व आपल्या स्वधारक शक्तीने स्फुरत होते. आता इथे आलं, काही नव्हते का, होतं. स्वशक्तीने ससंवेद्या स्वतःच्या ताकदीनं स्फुरण चाललं होतं, कोणाच्या मेहरबानीने नाही. आपल्या स्वधारक शक्तीने स्वतःची धारण केलेली शक्ती ते स्फुरत होते असे निश्चित विधान केले व सूक्ताचे पहिले प्रकरण संपले. आता तिसऱ्या रुचेपासून दुसरे प्रकरण आहे. त्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली व कोणत्या तत्वावर वृद्धी घडून आली ही आहे. आता सृष्टी उत्पत्ती, आधी परमेश्वर उत्पत्ती. काय होता परमेश्वर? ससंवेद्या, बस फुरफुर करत होता. कोणत्या तत्वावर वृद्धी घडून आली आहे? उपसंहार. प्राक जगत काळी मृत्यू नव्हता, अमृत नव्हते, रात्री दिवसाचे संकेत नव्हते, तर केवळ एकच एक आपल्या शक्तीने वायुविरहित श्वसन करीत होते. दिक काल देखील नाही. आपल्यालाही वायुविरहित थोडंसं कार्बन डायऑक्साईड येईल, आपल्याला स्थिती आली पाहिजे म्हणजे समाधी. लक्षात घ्या प्रभू काय आहे. एकच एक आपल्या शक्तीने वायुविरहित श्वसन करीत होते. दिक काल देखील नाही, अशा स्थितीत ते एकटेच एक वायुरहित स्फुरत होते. म्हणून ते निर्द्वंद एकमेवा द्वितीय होते. तेवढाच शिल्लक होता, बाकी काही नव्हतं. निर्द्वंद, एकच, एकोहम, एकताच होता. कोणत्या स्वरूपात होता? ससंवेद्य, फुरफुर, स्वधा शक्ती, मूळ परमेश्वराची स्वधा शक्ती ही मात्र लक्षात घ्या. आणि ज्याच्यापासून सगळं येणार आहे त्या ओव्यांमधले शब्द. माऊली ही ओव्या टाकल्यात ना, किती माहिती होती हे पहा, आपल्याला चक्कर येईल. तमसीतमे स गुह्यमग्रे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये 24 उपनिषद आलेली आहेत. भगवद्गीतेमध्ये 24 उपनिषद आलेली आहेत. मग सगळ्या उपनिषदांचं सगळं प्रगटीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता, हे लक्षात घ्या. म्हणून उपनिषदांचा हा भाग समजून घेतला पाहिजे तर ज्ञानेश्वरी कळेल. तमासितमे स गुह्यमग्रे प्रकेत सलिलं सर्वमा इदं तुच्छेन भाव विहितं यदासीत तपस्सन्मेहिना जोयतेकम. तम होते, तमाने झाकलेले आरंभी, हे तिसरा श्लोक. तम होते, आधी अंधार होता. तमाने झाकलेले आरंभी हे सर्व प्रकेत रहित सलील होते. तिसरी ओळ काय सांगते? मग काय नाही झालं, तम दिसलं. तमाच्या आतमध्ये सलील होतं. आता आंब शब्द नाही, जे तुच्छाने आंब आच्छादित होते. सलील आंब आच्छादित आहे.
तम, नंतर अंब, नंतर सलील. मूळ परमेश्वरीची शक्ती सलील आच्छादित होते. ते एकच तपाच्या महिम्याने जन्मास आले आणि तप केलं. तो तप तप तापला परमेश्वर. तप केलं म्हणून ते जन्मास आलं. म्हणजे आता पहा, तम, अंब, सलील. आता सलील तापवायचं आहे. आपल्या ते काय तापवायचं आहे पहा. मागील प्रकरणात जगताची उत्पत्ती होण्यापूर्वी केवळ जगताच्या प्रादुर्भाव पावणाऱ्या त्या द्वंद्वसृष्टीतील कोणती एक कोटी नव्हती असे सांगून जगताचे अधिकारण जे एकमेव द्वितीय स्वरूपाचे निर्द्वंद तत्व तेवढेच होते. निर्द्वंद तत्व, त्याला ओशोणी अस्तित्व शब्द वापरलाय. परमेश्वर शब्द ओशोंच्या कुठल्याही याच्यात नाही. वेदांमध्ये हा शब्द आलाय परमेश्वर. त्यांनी काय अस्तित्व आणि सगळ्या याच्यामध्ये ते ते नावच दिलेलं नाही. म्हणून बाया देखील म्हणतात ते आमचे, ते नाव घेत नाही. कारण परब्रह्माला नाव नाही, पण याच्या आहे ना नाव. नाव नाही म्हणून ते म्हणतात. त्याचं काही दुसरं कारण नाही, आध्यात्मिक कारण आहे. असे सांगून जगताचे अधिकार म्हणजे एकमेव द्वितीय स्वरूपाचे निर्द्वंद तत्व तेवढेच होते. त्या वाचून त्याच्या पलीकडे त्याला जोडीदार दुसरे काही नव्हते. त्याला जोडीदारच नव्हता, बायकोच नव्हती. अर्थात जगाची उत्पत्ती त्यापासून होणार हे निर्विवाद आहे. ती कशी झाली तर त्या एकमेव द्वितीय निर्द्वंद तत्वाचे ठाई जी तपश्चर्या घडून आली. जो श्वास चालत होता तो फक्त तपश्चर्या करीत होता. प्रभूला तप करावं लागलं. आपल्याला फुकटात पाहिजे. सगळ्याला वाटतं फुकटात मिळावं. तुमचा हात ठेवा ना आमच्या बोडख्यावर. तुम्ही मरा ना मी मरतो. प्रभू दोघालाही वाचवित नाही. जी तपश्चर्या घडून आली त्या तपाच्या महात्म्याने जगताची सिद्धी झाली. तप करावं लागलं त्यावेळेस जगत उत्पन्न झालं, देव उत्पन्न झाले. सगळं उत्पन्न करायला त्याला तापावं लागलं. पण त्याने तप का तपले व त्या तपाचे महात्म्य असे काय होते की त्या योगे जगताची सिद्धी व्हावी. तर म्हटले त्याला कामना झाली. काय झालं बरं तापला असेल, का सिद्धी झाली, जगत का उत्पन्न झालं, कारण त्याला कामना झाली. आपण एक आहोत बहु व्हावे, एकोहम बहुशः. मी एकटा आहे, मला बहु व्हायचं, बस एवढंच. कामना, काम आणि कामना याच्यात फरक आहे. कामना म्हणजे इच्छा आणि काम म्हणजे सेक्स. त्याला कामना झाली. आपण एक आहोत बहु हवे, एकोहम बहुशा. आपण एक आहोत हे त्यास कसे कळले तर ज्ञानोमयोयम पुरुषः. तो ज्ञानमय असल्यामुळे, ज्ञाने विन नाशिले. मूळ आत्मा दिलेला आहे तुम्हाला, ज्ञानही दिलेलं आहे, पण ज्ञान प्रगट झालं नाही म्हणून तुमचा सत्यानाश झाला असं प्रभू त्या ओवीत सांगतात. ज्ञाने विन नाशिले. प्रभूला कसं कळलंय तर त्याच्या मुळातच ज्ञान होतं. ज्ञानमयोयम पुरुषा. तो पुरुष म्हटलंय त्याला, तो ज्ञानमय होता असल्यामुळे त्याला आपल्या एकत्वाचा साक्षात्कार झाला. अरे हो, एकटाच दिसायलो मी. त्याबरोबर त्याला अनेक होण्याची इच्छा झाली. जानाति इच्छाती यतते असं म्हटलंय. इच्छा झाली, जाणलं त्याने मी एकटा आहे.
त्या यत्नामुळे तपामुळे सृष्टी उत्पन्न झाली. कोणतीही नवीन सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्या तपात आहे व तप हा गतीचा परिणाम आहे, गती नाही. तप गतीचा परिणाम आहे, गती नाही. आता गती आणि तप हे शब्द लक्षात ठेवा. आणि गती म्हणजे काय हळूहळू येईल. पहा किती सूक्ष्म चाललेलं आहे. तप हा गतीचा परिणाम आहे, गती नाही तर तप नाही. गती नाही तर तप नाही. म्हणजे गती पाहिजे तर तप आहे. अहो नाहीतरी प्राण गेलं तर काय आपल्यामध्ये कशाचं तप आलं. म्हणून म्हाताऱ्यांना कमी अनुभव येतात, शक्ती कमी झाली की येतात. त्याचं कारण गतिशीलता चेतनेची संपली. मढेपण आलं, मढेपण. सामर्थ्य तपात आहे व तप हा गतीचा परिणाम आहे, गती नाही तर तप नाही. म्हणून मूळ जे निर्द्वंद जगधीन स्थितीत गतिशून्य होते, आधी गतिशून्य होता परमात्मा, मूळ द्वंद्वरहित. ते जेव्हा गतीत आले तेव्हा त्याला तपता आले. कामना उत्पन्न झाली की गती उत्पन्न झाली, गती उत्पन्न झाली की त्याला तप करावं लागलं. गतिशीलतेमध्ये तप आहे. तथापि त्याला मूळच्या अगतीतून गतीत कसे येता आले तर त्याची स्वधा म्हणजे स्वधारक शक्ती आहे. भगवंतामध्ये पहिल्यांदा आलंय कोणती शक्ती होती? स्वधा. त्याच्यावरनं स्वधर्म. पहा कसे शब्द आहेत. स्व, प्रत्येकाचे अर्थ कसे आहेत. स्वधर्म, स्वधा शक्तीपासून स्वधर्म. स्वधा शक्तीचा धर्म काय? स्वधा शक्ती मूळ भगवंतामध्ये होती. ती स्वधारक शक्ती, ती धारणा करते. धारण करते. जगत धारण कोण करते? स्वधा शक्ती. लक्षात घ्या एक एक शब्द. स्वधा म्हणजे स्वधारक शक्ती. ज्या स्वधेने ते वायुरहित श्वसन करीत होते, पण भगवंताला धारण कोण केलं होतं? त्या स्वधा शक्तीने. मग परमेश्वर म्हणला मी काही करीत नाही. खोटं का खरं? मग कोण करतं? स्वधा शक्ती आहे ना. म्हणजे हे त्याच्याशिवाय रहस्यच कळत नाही. खोटं बोलायला भगवंत करत नाही. स्वधा शक्ती, त्याची स्वधा म्हणजे स्वधारक शक्ती. ज्या स्वधेने ते वायुरहित श्वसन करीत होते, त्या स्वधेत ते आता जगत निर्मितीच्या प्रयत्नास लागले. अशी स्वधा द्विरूपात्मक आहे. तिचे दोन प्रकार, स्वधा शक्तीचे दोन प्रकार परमेश्वरामध्ये आहेत. तिचे एक रूप माया आहे व दुसरे रूप प्रकृती आहे. प्रकृतीचे आधारे आलं. आता काय समजलं असतं मी जर नसतं सांगितलं तर. जी ओवी येते प्रकृतीचे आधारे म्हणजे स्वधा शक्ती दोन रूपात प्रगट होते. परमेश्वराने प्रगट केली किंवा आहे परमेश्वरामध्ये मुळात आहे. स्वधा शक्तीमध्ये दोन रूप आहेत. एक आहे माया आणि दुसरं प्रकृती. माया ही न चलणारी गुणशक्ती. गुणमयी माया असा शब्द ऐकलाय का कधी? आहे की नाही? गुणमयी माया म्हणजे माया शक्ती, हिच्यामध्ये गुण आहेत. त्रिगुणात्मक. आता आलं का? गुणसृष्टी कशी उत्पन्न झाली? आणि मुळात आहे त्याच्यामध्ये. कारण माया ही गुणमयी आहे, गुणवती आहे. गुणशक्ती व प्रकृती चलन पावणारी क्रियाशक्ती
आणि प्रकृतीला म्हटले क्रियाशक्ती म्हणजे कर्म. न चलनवलन करणारी गुणशक्ती म्हणजे माया, आणि चळनवळण करणारी तिला काय म्हटलंय? प्रकृती. आणि या दोन्हीला मिळून म्हटलंय स्वधा. प्रकृती चलन पावणे. आता मी ज्यावेळेस म्हणतो दोन धर्म आहेत, स्वचे आत्म्याचे दोन धर्म कोणते? स्थिती व गतिवंतता. स्थिती म्हणजे आता कोणती? माया. आणि गतिवंत म्हणजे प्रकृती. प्रकृती चलन पावणारी क्रियाशक्ती होय. आता क्रियाशक्ती म्हणजे कर्म आलं की नाही? म्हणजे कर्म कर्म म्हटले कुठून आलं? प्रकृती शक्तीतून. आणि गुण त्रिगुण माया. या दोन्ही शक्तीच्या साह्याने त्याला हा आपला जगद्रूपात आत्मसंभव करून घेता आला. गीता म्हणते प्रकृतीं स्वमधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. आता आला का? मायया शब्द आला आणि प्रकृती शब्द आला. भगवद्गीतेत भगवान गोपालकृष्ण म्हणतात प्रकृतीं स्वमधिष्ठाय. माझ्यामध्ये प्रकृती आहे मायाही आहे. प्रकृतीं स्वमधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. अशा या निर्जगत निर्मम निर्गुण निष्क्रिय आत्मपुरुषाची पहिली गती. आधी याला गती नव्हती. निर्मम होता, निर्गुण होता, निष्क्रिय होता, म्हणजे झोपलेल्या शक्ती होत्या. प्रकृती झोपलेली, गुणमयी माया झोपलेली. तप तप तापल्यानंतर ह्या दोन्ही शक्ती उसळल्या. पहिली गती म्हणजे त्या निर्मम स्वरूपाचे ठाई मनाचा पहिला स्फोट होणे ही होय. प्रभूच्या मनाचा स्फोट झाला, इच्छा झाली ना, जसं आपल्या मनाचे तर सारखे स्फोट होतात पटापट पटापट पटापट. एका मिनिटात 10 स्फोट होतात, 10 विचार येतात आपल्याला. हे सगळे मनाचे स्फोट आहेत. कामना. प्रभूला एकदा स्फोट झाला तर एवढं झालं. आपलं तर फटाफट फटाकड्या फुटतात. मनाचा पहिला स्फोट होणे ही होय. त्याबरोबर निष्काम जे होते ते सकामत्व पावले. स्वतः प्रभू जो निष्काम होता, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. कुठून सांगावं लागेल? अभंग. तुझ सगुण म्हणू. गुणामध्ये कसा येतो हा? गुणातीत अजन्मा जन्माशी कसा येतो? सगळं रहस्यमय हे आहे. त्याबरोबर निष्काम जे होते ते सकामत्व पावले व निष्क्रिय क्रियावान झाले. निष्क्रिय कोणती शक्ती होती? प्रकृती. ती क्रियावान झाली आणि निष्काम जे होते ते कामात आले, सकामत्व पावले. त्याचा परिणाम जगताच्या आरंभीचे पहिले तम विरुद्ध तेज हे द्वंद्व प्रगटले. तमाच्या विरुद्ध तेज, तमाच्या विरुद्ध प्रकाश हे दोन द्वंद्व प्रगटले. कारण आता भगवान त्याच्या मनाचा स्फोट झाला. तात्वकालपर्यंत तम नव्हते व तेजही नव्हते. ती स्थिती आधी तेजही नव्हतं तमही नव्हतं. आता पालटली आणि मूळ जे निर्द्वंद पूर्णपणे अव्यक्त होते ते तम तेजोरूपी द्वंद्व भावात एकदम व्यक्त पावले. तम आणि तेज दोन्ही एकाच वेळेस प्रगटले. पहिल्या 2 ओळी लक्षात घ्याव्यात. तम आसीत आणि तमसा गुह्यळ सलिलम आसीत. म्हणजे तम होते आणि तमाबरोबर त्याच्या पोटात गूढ सळसळणारे तेजोमय जगत होते. सलील म्हणजे गूढ सळसळणारे तेजोमय जगत होते. अर्थात तम तेज एकदम एकाच वेळी अभिव्यक्त झाले. तम आणि तेज एकाच वेळेस प्रगटलं. ते द्वंद्व असल्यामुळे द्वंद्वो सहाभिव्यक्तो असे शब्द आलेत उपनिषदामध्ये. द्वंद्वो
दोन, दो, सहा अभिव्यक्त, दोघही अभिव्यक्त झाले, तम आणि जगत, सलील दोन्ही अभिव्यक्त सह आहे. तथापि आरंभी सलील हे तमाच्या पोटात गूढ झाकलेले असल्यामुळे तम उडून जाईपर्यंत ते सलील अव्यक्तावर येत राहणार हे उघड आहे. तमाचं कवच फुटलं पाहिजे ना, म्हणजे ते अभिव्यक्त होईल. पण तम उडून कसे जावे, तर ज्या तपाच्या महिम्याने ते प्रादुर्भाव पावले त्याच महिम्याने तम उडून जाते. तम उडायला काय करावं लागतं, तप. ते कवच कसं फुटलं, कारण त्याच्या आत होतं सलील, जगत सळसळणारं तेजोमयी लाटा. तर तम फोडायला तप करावं लागलं. मग आपला तम फोडायचा असेल तर नाही, आपला नाही, दुसऱ्याचा तम फोडायचा असेल तर तप करावं लागेल. सलील हे तमाच्या पोटात गूढ झाकलेले असल्यामुळे तम उडून जाईपर्यंत ते सलील अव्यक्तावस्थेत राहणारे उघड आहे. पण तम उडून कसे जावे, तर त्या महिम्याने ते प्रादुर्भाव पावले त्याच महिम्याने तम उडून जाते. येथे तमाला तुच्छ लेखले व आतील सलीलाला आंब म्हटले. आंब म्हणजे समतात सर्व बाजूनी भणणारे म्हणजे उत्पन्न होणारे असे ब्रह्मांड रूपी जगत किंवा जगतरूपी ब्रह्मांड होय. आंबू म्हटले, जे जगत ब्रह्मांड रूपी निर्माण झालं ते सलीलातून झालेलं आहे आणि ते तपाने झालं. सलील गतिमान झालं, आंबाचं रूपांतर सलीलात झालं, सलील गतिमान झालं, ब्रह्मांड प्रगटलं. हे ब्रह्मांड आरंभी तमाच्या बाहेरच्या पापुद्र्याने झाकून गेलेले होते. म्हणजे बीज असलं तरच वृक्ष होईल ना, नव्हतं का, होतं, पण झाकलेलं होतं, झाकून टाकलेलं होतं. हा पापुद्रा जरी तुच्छ तुसासारखा अति क्षुद्र असला तरी तो आतील आभूला झाकण्याकरिता पुरेसा होता. हा पापुद्रा सूक्ष्म क्षुद्र असेल पण झाकलेला होता. म्हणून आता प्रत्येक चांगल्या गोष्टी झाकलेल्या आहेत. जशी जगताची उत्पत्ती तशी प्रत्येक प्राण्यांची शरीराची अगदी कोमल भागही झाकून टाकलेला आहे प्रभूने. मूठभर कोंडा शेरभर तांदळाला सहज झाकतो त्याप्रमाणे जगदारंभ काळी एकाच तपाच्या महिम्याने प्रथम तम बाहेर उमटते आणि नंतर आंबू उदयास येते. पुन्हा आंबूला पोटात घेऊन तम कसे बाहेर उमटते, तर जसे पक्ष्याच्या पोटातून अंडे बाहेर पडावे तसे अंड्याचे बाहेरचे कवच हे तमासारखे तुच्छ होय. आतील मग ज्यात जे तेजस्वी सलील भरलेले असते ते जसे वृद्धी पावत जाते तसे टार्पल उडून मागे पडते. असत भाग मागे पडला, तम बाहेर, तम संपलं, टर्पल उडाल्यासारखं झालं, बाहेर पडते. आतील सलीलाची वृद्धी कशाने होते, आता हे सलील वृद्धी कशी झाली, जर्मिनेट कसं झालं, तर तपाने. म्हणजे आपल्याला काय काय जर्मिनेट करायचं तर कशाने करावं लागेल, तपाने. आतील तपाने उष्णतेने. अंडे जसे उबत जाते तसतसा आतील गर्भ विकास पावतो. म्हणजे आपलं अज्ञानी टर्पल हे जर फेकून द्यायचं असेल तर तपरूपी सलील जागृत करावं लागेल टेक्निकल भाषेत. तसतसा आतील गर्भ विकास पावतो. म्हणूनच क्वचितच तमात गूढ असलेले अप्रकेत सलीलाला अंड्याची उपमा देतात. तेच मूळ ब्रह्मांड होय. म्हणून पुराणांमध्ये 4 अंडे घेऊन चाललेत ब्रह्मदेव. काही कळत नाही कोणाला. अंडे ते का कोंबड्या ठेवल्या होत्या का, पण हे असं ब्रह्मांड, एक अंड म्हणजे ब्रह्मांड आहे. म्हणजे त्याचं टर्पल उडालं की जगत प्रगटलं. त्याच्यात चेतन जगत, ब्रह्मा विष्णू महेश, देवता, स्थूल जगत आणि सूक्ष्म जगत. तेजस्वी सलील प्रगटल्यावर मागे पडलेल्या तुच्छ तमाची व्यवस्था काय होते ते पहा.
आता सलील प्रगटलं, ब्रह्मांड सळसळलं, तमाचं काय झालं, टर्पल. ते पहा, ह्या द्वंद्वमय जगात द्वंद्वातील कोणत्याही एका कोटीचे विवर्तन घडून एक कोटी शिल्लक राहते असे होत नाही. द्वंद्व कोटीच्या बाहेरचे निर्जगत जे निर्मम निर्द्वंद तेच तेवढे अद्वितीय एक निरपेक्ष असते. बाकी जगतातील प्रत्येक पदार्थ मात्र द्वंद्वांतर्गत सापेक्ष भावात गुरफटलेला असतो. म्हणून आता तेजाचे प्रगटीकरण झाल्याबरोबर तम तेजात विलीन होऊन जाते, नष्ट होत नाही. म्हणून राग आपल्या का जात नाही, लक्षात घ्या. अंधार गेलाय का याच्यातला, वाट पाहतोय मी, नेहमी म्हणतो ना प्रकाश संपल्याची. अंधार कायम आहे, प्रकाश संपला. म्हणून मूळ राग जातो का, हां, प्रेमात विलीन झालं पाहिजे. म्हणजे अखंड मग आपण कशात राहिलं पाहिजे, रागात. म्हणजे प्रेम विलीन होऊन जातं. प्रेमात राहिलं तर राग विलीन होईल. म्हणून हे तम जे मूळ कवच आहे, हे जोपर्यंत तप आहे त्याच्यामध्ये विलीन झालेलं, नष्ट झालेलं नाही. काही ठिकाणी ओशो म्हणले राग जात नसतो, त्याचे अर्थ कळाले नाही, कारण त्यांनी स्पष्टच केले नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह जायचं, प्रेम निर्माण करा, राग घालवण्याचा प्रयत्न करू, म्हणून अंधार घालवण्याचा प्रयत्न करू नका, उजेड दाखवा. इथे तेच म्हटलं, कारण त्याच्या पोटात आहे. याला जागृत ठेवा. देखे अखंडित प्रसन्नता, मर्यालता कशी जाईल, मर्यालता जाण्याकरता प्रयत्न करू नका, प्रसन्न राहा. मर्यालता गेली म्हणून समजा. आणि ज्यावेळेस प्रसन्नता संपली तर मर्यालता समोर येते. आणि मग काय होतं, प्रसन्न नसेल अखंडित, देखे अखंडित मर्यालता, तम तेजात विलीन होऊन जाते, नष्ट होत नाही. तर आरंभी जे तेज तमाचे पोटात बीजभावाने गूढ असते, आरंभी जे तेज तमाचे पोटात बीजभावाने गूढ असते, ते जसजसे वृद्धी पावते तसतसे तम अंकुचित होत जाऊन शेवटी अंबूच्या पोटात बीजभावाने ठाण धरून असते. आणि या प्रकारे द्वंद्वाचे केंद्र आणि वर्तुळ पुन्हा जसेच्या तसे कायम राहते. म्हणून जगतनिर्मितीच्या वर्णनात जगताच्या बाजूने अगोदर तेज आणि नंतर तदनुषंगाने तम येणे योग्य होईल. तम बरोबरच आहे, म्हणून तम आणि तेज दोन्ही बरोबर आले, म्हणून आपल्याकडे तम आलंय. शरीर म्हणजे तम, आतमधला तेज, दोन्ही आलंय. कारण ते नष्ट झालेलं नाही आहे, त्याशिवाय जगतच येत नाही. तर जगत अतीताच्या बाजूने उत्क्रांतीच्या क्रमापर्यंत अगोदर तम नंतर तेज दर्शविणे संयुक्तिक ठरेल. या रुचे तेच आहे. पण अगोदर तम आलं मग तेज आलं, कारण वर कवच आहे ना त्याचं. अगोदर अंधार आला मग प्रकाश आला. अप्रकाश कसा आला असता अंधार नसता तर. शेवटी सृष्टी निर्माणकर्त्याला प्रथम निर्मितीची कामना होते, नंतर तपाच्या द्वारे तमामध्ये सलीलाला तो जन्म देतो. अहो, निर्मितीची भावना झाली हे पण तमच आहे ना, कारण मूळ तम होतं परमेश्वराच्या जवळ, कामना होती. नंतर तपाच्या द्वारे तमामध्ये सलीलाला जन्म देत होतो. तमामध्ये सलीलाला जन्म देतो असे असतो. येथे केवळ जगताच्या, कारण सलील म्हणजे, पुन्हा पहा सलील कसं बनलं, आंब प्लस तम सलील. आंब कसं आहे, स्थिर आहे, स्थितिवंत आहे, शक्ती आहे पण नॉन व्हायब्रेशन आहे, संथ आहे. आणि सलील म्हणजे गतिवंत आहे. गती कोण देतो, तम देतं. सत्व काय करतं, स्थिर करतं. मग तम मिश्रित झाल्याशिवाय ब्रह्मांड येईल का समोर, नाही. मग तपाने काय केलं, तम आणि आंबाला घुसळीलं, सलील निर्माण झालं, तेजाच्या लाटा निर्माण झाल्या. मग परमेश्वराने वाईट का निर्माण केलं असं जे प्रश्न येतात त्याची उत्तरं आहे ती सगळी. सलीला जन्म देतो असे असता येथे केवळ जगताच्या दृष्टीने प्रथम जगताचे मूळचे स्पष्ट द्वंद्व दर्शविले.
नंतर त्या द्वंद्वातील दोन्ही कोटींना बांधून जगताचे अखंडित्व राखणाऱ्या मन, रेत आणि काम याच्या त्रयीत तपाच्या मागची संपूर्ण भूमिका पुढील रुचीत दर्शविलेली आहे. मन, रेत आणि काम या तिसऱ्या ओवीत दर्शविली. उपसंहार म्हणजे त्याचा अर्थ, आदिकाळी तम होते, त्यात झाकलेले सलील अप्रगट स्थितीत होते. ते तमाने झाकलेले आंबू सलील एकविध होते.